हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये मी डॉक्टर संजय पाटील तुमचं मनापासून स्वागत करते। आज आहे वर्ल्ड हायपरटेन्शन डे आणि या निमित्ताने तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संजय वसंतराव पाटील, फिजिशियन, हार्ट संजीवनी सेंटरचा संचालक, नाशिक येथे माझं हॉस्पिटल असून मी गेल्या 40 वर्षापासून हृदयावर काम करीत असतो। जागतिक हायपरटेन्शन डे हा 16 मे म्हणून मानला जातो। आपलं ब्लड प्रेशर जर काबूमध्ये ठेवलं तर आपल्याला होणाऱ्या संभाव्य आजारापासून आपण सुरक्षित राहू शकतो। आपली जीवनशैली जतन करताना जेवणामध्ये कमीत कमी मीठ, रेग्युलर एक्सरसाइज, उत्तम झोप, साधारण 8 तासाची झोप, सगळ्या जीवनशैलीमध्ये ज्या पद्धतीने आपण सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत ज्या ऍक्टिव्हिटीज करतो त्या रेग्युलर व्हायला पाहिजे। वेळोवेळी आपल्या फिजिशियनकडनं, डॉक्टरांकडनं ब्लड प्रेशर मोजून घेतलं गेलं पाहिजे, कारण ब्लड प्रेशर जर वाढलं, साधारण 120-80 सिस्टोलिक आणि डायस्टोलिक हे आपलं सामान्य ब्लड प्रेशर असतं, पण ज्यावेळेला याच्यापेक्षा जास्त संख्या जाते त्यावेळेला आपण त्याला हायपरटेन्शन म्हणतो। आणि या हायपरटेन्शनमुळे होणारे संभाव्य आजार हे हृदयात बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात। आपल्या किडनीजवर दुष्परिणाम होऊ शकतो, हृदयाप्रमाणे आपल्या मेंदूवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो। मेंदूतल्या ज्या व्हेसल्स असतात त्या नाजूक असल्यामुळे त्या ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्या फुटू शकतात आणि आपल्याला लकवा किंवा पॅरालिसिस होऊ शकतो। या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्येक अवयवावर, शरीरातल्या प्रत्येक अवयवावर त्याचा दुष्परिणाम होत असतो। म्हणून मित्रांनो, माझा तुम्हाला संदेश आहे की आपले जे काही फिजिशियन असतात, फॅमिली डॉक्टर असतात, त्यांच्याकडनं वेळोवेळी ब्लड प्रेशर चेक करत चालायचं। आपली जीवनशैली जर सगळी व्यवस्थित उत्तम असेल तर आपल्याला अशा आजारांपासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो, कारण हृदयाचा आजार, किडनीचा आजार आणि ब्रेनचा आजार हे फारच कॉमन झालेले आहेत ब्लड प्रेशर वाढल्या कारणामुळे। म्हणून मित्रांनो, जीवनशैली उत्तम असली पाहिजे। आपण असणार जे मानसिक किंवा शारीरिक टेन्शन जे आहे त्याच्यापासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे। अल्कोहोल, टोबॅको, स्मोकिंग याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे, कारण ह्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला खूप त्रास होऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढू शकतं। त्यामुळे माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण आपल्याला ब्लड प्रेशर पासून जर वाचायचं असेल तर सांगितलेल्या गोष्टी त्या आत्मसात करा, त्याच्यापासून तुम्ही बोध घ्या आणि हाच या 16 तारखेच्या हायपरटेन्शन डे निमित्त मी तुम्हाला संदेश देऊ इच्छितो। नमस्कार।